चॅनल. सो आम्ही जातो एका लोकेशनवर. तर तिथे जाऊन तुम्हाला सांगते की आम्ही कुठे आलो. हात लावतो का? सो तुम्ही बघत असतालच की आम्ही आलो आहे ग्रेप एम्बॅसीला. सो हे खूप पॉप्युलर मिसळ सेंटर आहे. सो इथं बऱ्याच ॲक्टिव्हिटीसुद्धा आहे करण्यासारख्या. आज आम्ही बाहेर पडलो आणि पाऊस पडलेला आहे या भागात. तरी पण खूपच पीसफुल आणि कमाल ॲम्बियन्स आहे. ग्रेप एम्बॅसीला कायमच गर्दी असते आणि वेटिंगसुद्धा. या ठिकाणी नंबर सिस्टीम आहे. तुम्हाला एक नंबर दिला जातो आणि तो नंबर अनाऊन्स आल्यावरच तुम्हाला जागा मिळते. असं आम्हाला काही जास्त वेटिंग नाही करावं लागलं, हार्डली 20 मिनटं. लहान मुलांसाठी सुद्धा खूप ॲक्टिव्हिटीज आहेत इथे. त्यात फोटोज काढायला सुद्धा बरेच पॉईंट आहेत. त्यामुळे इथे येताना थोडा वेळ काढूनच यावं लागतं. Sin ritmo bailábamos los dos. Daba lo mismo. आमचं एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं इथे येऊन. सो गाईज एकदा तरी इथे व्हिजिट करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. हे इथे असे ग्रेप्स लावलेले आहेत. आय मीन खूपच क्रिएटिव्ह केलेलं आहे हे सगळंच. इथली गुळाची कुल्फी सुद्धा फेमस आहे आणि इथली स्पेशल जामून कुल्फी आम्ही घेतलेली आहे. सो आत्तापर्यंतचा व्लॉग तुम्ही बघितला असेलच. सो आज 13 ऑगस्ट आहे आणि आजच शारवेच्या स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन आहे. सो आजच तो सगळा रेडी होऊन गेलेला आहे ट्राय कलर मध्ये. आणि आज आमच्याकडे पावभाजीचा मेनू आहे. सो स्ट्रीट स्टाईल चीज पावभाजीची क्विक रेसिपी आज तुम्ही माझ्यासोबत बघणार आहेत. सो लेट्स सी, आपण सुरू करूया. तर या सगळ्या भाज्या आपण आधीच तयार करून घेतल्या आहेत. तर यामध्ये टोमॅटो, गाजर, मटार, बटाटे, सिमला मिरची आणि मी इथे कोबी घेतली आहे. तर तुम्ही फ्लॉवर पण घेऊ शकता. तर सुटेबल आहे और कम्फर्ट आहे तसं तुम्ही घेऊ शकता. या सगळ्या भाज्या मी आधी उकडून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की सगळ्या भाज्या उकडून झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे या सगळ्या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत, मिक्स करून घ्यायच्या आहेत. तरच याची टेस्ट पावभाजीमध्ये उतरते. सो मी हे अशा प्रकारे करते आहे. स्टार्टिंगला मी कढईमध्ये तेल गरम करून कांदा परतून घेतला आहे आणि त्यात हा पावभाजीचा मसाला टाकते आहे. तो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला यात गार्लिक जिंजर पेस्ट टाकायची आहे. आपण उकडलेल्या सगळ्या भाज्या यात टाकायच्या आहेत. त्यात थोडं आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. तरच याला एक प्रॉपर कलर येतो. ही भाजी उकळेपर्यंत तशीच आपल्याला ही गॅसवर ठेवायची आहे. तर आपण यात ॲड करणार आहोत बटर आणि कोथिंबीर. अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी झालेली आहे. पावभाजी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला माझी क्विक आणि इझी रेसिपी? सो तुम्ही पण घरी करून बघा आणि तुम्हाला पण ती खूप इझी वाटेल. सो तुम्ही ट्राय करून झाल्यावर मला नक्की कळवा कशी झाली ते. हॅलो. सो आज आहे प्रकुलचा बड्डे आणि आम्ही सगळे मिळून जातो डिनरला. घरी आधी औक्षण आणि केक कटिंग करून
low key, keep it softly spoken, with no strings tying you to me. I'm happy आणि in your आम्ही आलो आहे company. मधुराज थालीला. इथे आम्ही फर्स्ट टाईमच येत आहोत. ॲक्च्युली आम्ही नवीन नवीन हॉटेल्स ट्राय करत असतो आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत. तर आजचा हा अशा प्रकारे मेनू आहे. स्वीटमध्ये बुंदी हलवा आणि फ्रूट कस्टर्ड आहे. थालीची टेस्ट मिडियम अशी होती. तर वन टाईम व्हिजिट देण्यासारखं नक्कीच आहे हे. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. टिल देन बाय, टेक केअर अँड आय विल सी यू गाईज इन द नेक्स्ट वन.